नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नांदेडमध्ये पाऊस धो धो कोसळतोय आणि या पावसामुळे आता संपूर्ण शहर झोडपून निघालंय। अनेक सखल भागांमध्ये रस्त्यांवरती पाणी साचलंय। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे। आज नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे आणि म्हणून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात तुफान बॅटिंग सुरू आहे पावसाची। आपण पाहू शकतो की नांदेड शहरातले हे रेल्वे स्टेशनचा परिसर आहे। या ठिकाणी मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने तुफान बॅटिंग सुरू केल्यानंतर नांदेड शहरातील रस्ते जे अशा पद्धतीने जलमय झालेले आहेत। अनेक ठिकाणी असं पाणी मोठ्या प्रमाणात तुंबलेलं आहे। पुन्हा एकदा पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे। नांदेड जिल्ह्यात मागील 1.5 महिन्यापासून सातत्याने पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। जवळपास 6.5 लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि हवामान खात्याने आज नांदेड जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिला होता आणि त्या अंदाजानुसार आज नांदेड जिल्ह्यात सकाळपासून आणि मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। नांदेड शहरातील रस्ते अशा पद्धतीने जलमय झालेले आहेत। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।